चला आता मी काय केलं, कन्सिडर केलेलं आहे इथं बेस इयर इफेक्ट हा एक संकल्पना तुम्हाला शिकवायची आहे. बेस इयर इफेक्ट बघा, खूपदा काय होतं, तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल की भारताचा जीडीपी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता नाही, कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा खूप सगळे राजकीय पक्ष सांगायचे की आमचा जीडीपी खूप जास्त वाढत आहे, भारत खूप जास्त ग्रोथ करत आहे. मग असं होत असताना भारताच्या जीडीपीची ग्रोथ रेट दिसायची 8%, 9%, कधी कधी डबल डिजिटमध्ये खूप रेअरली गेली पण गेली. चायनाच्या जीडीपीचा ग्रोथ रेट 10%वर दिसायचा. आणि मग अमेरिकेचा जीडीपीचा पाहितला की तो दिसायचा -1, 0%, 2%, जपानचा 1%, 2%, किंवा ब्रिटनचा 1%, 2%, 0.5%. असं का होत असेल? बरोबर, हे नेमकं कारण काय? तर याला आपण काय म्हणतो, याला आपण बेस इयर इफेक्ट असं म्हणतो. मी तुम्हाला बेस इयर इफेक्ट ही संकल्पना समजावून सांगणार आहे. हे सोडून द्या, कारण काय हे गणित तुम्हाला समजणार नाही. मी तुम्हाला सोपं गणित सांगतो की बेस इयर इफेक्ट म्हणजे काय. पहा, बेस इयर इफेक्ट म्हणजे काय ही संकल्पना समजण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या कॉलनीमधलं एक एक्झाम्पल समजून घ्यावं लागेल. तुमची कॉलनी माहिती आहे, आपली गल्ली असते बघा, बरोबर आहे. मला माहीत नाही, तुम्ही मे बी खूप पॉश सोसायटीमध्ये राहिला असाल, मी आपला सर्वसाधारण कॉलनीमध्ये राहिलेलो आहे. तर आपली एक कॉलनी असते ना, आपल्या कॉलनीमध्ये 2 गट असतात. एक कार्यकर्ता असतो, त्याचे आईवडील हुशार असतात, तो हुशार असतो, त्याचा भाऊ, त्याची बहीण, त्याचे मावस भाऊ, त्याचे मावस बहीण, मामे बहीण, अख्खं खानदान हुशार असतं. आणि याच वेळेस एक दुसरं एक घर असतं ज्या घरामधलं कुणीच हुशार नसतं, ॲब्सोल्युटली कोणी हुशार नसतं. त्यांना त्या कार्यकर्त्याला कशाशीही घेणं देणं नसतं, पण तो खुश असतो. हां, हुशार कार्यकर्ता खुश असतो हा आपल्याला गैरसमज आहे की हुशार कार्यकर्ता फक्त अभ्यासात बिझी असतो. हे या संकल्पना हळूहळू काढल मी तुमच्या, जोपर्यंत इकॉनॉमिक्सची बॅच संपल तोपर्यंत सगळ्या संकल्पना तुमच्या रिमूव्ह झालेल्या असेल. तर ही 2 घरं असतात, बरोबर. आता बेस इयर इफेक्ट संकल्पना म्हणजे काय? आता हा जो कार्यकर्ता आहे हुशारवाला, बरोबर आहे, टॉपर कार्यकर्ता, या दोघांची काय असते, या दोघांची 10वीची परीक्षा येते. आणि आपल्याला माहिती आहे 10वीची परीक्षा म्हणजे काय. आणखीन खूप लोकांना हे वाटू शकतं की सर हे काय एक्झाम्पल सांगितलंय. परत एकदा क्लिअर करतो, माझा लेक्चर आहे, मी माझ्या सोयीने एक्झाम्पल सांगेल. माझ्या लेक्चरमध्ये प्रत्येकाला, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा कन्सेप्ट इंटरनलाइज व्हायला हवा, त्या सोयीने एक्झाम्पल सांगेल. ज्यांना पटतंय त्यांनी पाहायचं, ज्यांना नाही पटतं त्यांनी लेक्चर फॉरवर्ड करायचं, ऑप्शन आहे, बरोबर आहे. तर हे एक्झाम्पल इंटरनलायझेशनसाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला हा कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये कळायला हवा, कारण ज्यावेळी तुम्हाला हा कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये कळेल त्यानंतर मात्र तुम्हाला या कन्सेप्टच्या आधारावरती न्यूजपेपर रिडिंग सोपी जाईल. न्यूजपेपरमध्ये जीडीपीबद्दल जे डिस्कशन चाललेलं असतं ना ते तुम्हाला कळेल. चला, हा जो टॉपर कार्यकर्ता आहे ना आणि आपला कार्यकर्ता, थोडक्यात काय, आपल्या कार्यकर्त्याचं नाव काय असतं? दगडू, बरोबर आहे. आठवतं ना, आपल्या कार्यकर्त्याचं नाव असतं दगडू, दगडू किंवा धोंडू, बरोबर आहे. आता या टॉपर कार्यकर्त्याला पहिलीला 99%, दुसरीला 99.50, चौथीला 98, 6वीला 95, 9वीला परत 99. म्हणजे तो कधी 98 आणि 99च्या खालीच आलेला नसतो. पण आपण सोपं करूया, हा कार्यकर्त्याला हमेशा किती असतात, समजा 80, 85, 85, 90, हा हमेशा काय असतो, हा 90%वाला असतो. हमेशा काय असतो, याला 90% असतात. आणि आपला जो दगडू असतो याला कधीच 90% नसतात. याचे दरवर्षी किती असतात? दरवर्षी याला असतात 35%. किती असतात? 35%. किती असतात? 35% असतात. आणि ते पण 35% का असतात? तर नवीन नियम निघलाय की पोरांना नापास करू नका, आगाव पोरांना नापास करू नका, त्यांना लवकर पटपट पास करा, त्याला लवकरात लवकर शाळेच्या बाहेर काढा, बरोबर आहे. यामुळे काय, याला असतात 30, 32, 34%. ते शिक्षक काय करतात, ओढवून ताणून 35% आणून मांडतात. असे दोघं जण. आता दोघांची काय होते, 10वीची परीक्षा येते, दोघांची 10th ची परीक्षा येते. 10वीची परीक्षा म्हणजे आपल्याकडं म्हणजे आता शेवटी जीवन मरणाचा प्रश्न. म्हणजे 10वीला टक्के पडले तर ठीक आहे, कॉलनीमधली इज्जत, गल्लीमधली इज्जत, आयुष्याची इज्जत. म्हणजे या 10वी आणि 12वीनं जेवढ्या लोकांच्या आयुष्याचं ओझं वाटोळं केलं ना तेवढं जगात कुणीच केलं नसेल. इव्हन त्या व्यसनानं पण केलं नसेल, त्या आणखीन ज्या काय वाईट गोष्टी त्यांनी सुद्धा केलं नसेल, एवढं 10वीच्या टक्केवारीने लोकांच्या आयुष्याचं ओझं वाटोळं केलंय. सगळ्या जगाने सगळ्या लोकांना फक्त 10वी आणि 12वीच्या टक्क्यावर जज केलंय. हां, ज्या लोकांनी या 10वी 12वीच्या टक्क्याला महत्त्व न देता आयुष्याला अर्थपूर्ण जगण्याला महत्त्व दिलंय ती लोक आज मोठी आहेत. पण तरी आपण इमॅजिन करू की त्या काळची सोसायटी 10वी महत्त्वाचा आहे. आता 10वी महत्त्वाचा असल्यानंतर हा जो कार्यकर्ता आहे याच्या आईला वाटतं की आमचा गणू लय हुशार आहे, आमच्या गणूला सगळं येतं आणि आमचा गणू यावेळी 100% पाडणार आणि तालुक्यात पहिला येणार.
दगडूच्या बापाचं एकच म्हणणं असतं की बाबा आतापर्यंत अंतर्गत परीक्षा असायची, मॅडम आपल्या काय गायकवाड मॅडम तुला कसं तरी आणायच्या, काठावर पास करायच्या, आता पेपर बोर्डात तपासायला जाणार आहेत आणि तू पास होशील का याची गॅरंटी आहे, विठ्ठला पांडुरंगा याला पास कर, याला काय कर, पास कर. परीक्षा होते, परीक्षेचा निकाल सगळा लागतो आणि परीक्षेचा निकाल लागल्यानंतर हा जो टॉपर आहे याला 99% काय पडत नाही, हा 90%वरनं कुठं जातो, हा जातो 92%वर. आणि आपला जो दगडू आहे ना आतून हुशार असतो, अभ्यास करत नसतो, नॉन सिरियस असतो, पण त्याला वाटतं की चला बापाला कशाला ताण द्यायचा. दगडू थोडाफार अभ्यास करतो, दगडू अभ्यास करून दगडू जातो 50%वर. दगडू कितीवर जातो, दगडू जातो 50%वर. आलं लक्षात. आता दगडू 50%वर गेलाय, 92%वर. तुम्ही मला सांगा, तुमच्यासमोर 2 पोरं मांडली, एकाला म्हणलं याला 92% आणि याला 50%, तुम्ही किंमत कुणाला देणार? तुम्ही म्हणा अरे 92%वाला हुशार. तुमच्या डोक्यात काय की 92% म्हणजे ही अत्यंत मोठी महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. 92% महत्त्वाचे आहेत ना, पण तुम्ही या दोघांच्या जर घरी गेलात ना तर सिनेरिओ काय असतो, गणूच्या घरी अपेक्षा असते 99%ची, पण तो 92%वर अडकलाय आणि 92%वर अडकल्यामुळे काय झालेलं असतो, गणूच्या घरी शोककळा असते. कसं काय झालं, गणूने काय मोबाईल बघितला का, गणूने अभ्यास नाही केला का, गणूला काय व्यसन तर लागलं नसेल ना, गणू काय वाईट पोराच्या संगतीला तर गणू दगडूच्या संगतीला तर लागला नसेल ना. म्हणजे हे सगळं म्हणजे प्रचंड ॲनालिसिस सुरू असतं. 92% पडणं ॲनालिसिस सुरू असतं आणि इकडे दगडूच्या घरी पेढे वाटणं सुरू असतं. बाप म्हणतो सगळ्या मित्रांना या, आज तुम्हाला पार्टी आहे. आता हे का असतं माहिती आहे का, या मागचं कारण आहे गणूचा बेस, दगडूचा बेस आणि गणूचा बेस. बघा, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला 90% पडतात, यात गणूची चूक नाही आहे, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला 90% पडतात तर हे 90% पडल्यानंतर 90%च्या वर इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप खूप डिफिकल्ट असतो, खूप कमी स्कोप आहे. कारण काय ना, 90% त्यांना खूप कष्टानं आणलेले असतात. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक पॉईंट, प्रत्येक वाक्य, प्रत्येक कविता सगळं पाठ करून त्यांना 90% आणलेले असतात. तेव्हा 90%चे 92% करणं, 90%चे 91% करणं सुद्धा खूप जास्त अवघड असतं. काय कारण आहे, कारण हे जे 90% मिळाले यानं खूप जास्त कष्ट घेतलेलं, त्याची खूप जास्त मेहनत असते. आणि इकडे दगडू आहे ना आपला, या दगडूला समोर स्कोपच स्कोप आहे, अख्खा 85% स्कोप आहे, 65% स्कोप आहे. त्यामुळे काय होतं की याचा स्कोर खूप जास्त वाढतो. आता आपण जर इथं सोप्या भाषेमध्ये पाहायला गेले की याचं ग्रोथ किती झाली आहे, वाढ किती झाली आहे, हे महत्वाचं आहे. आपण जर वाढ पाहायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल, गणू सुरुवातीला 9वीला 90% होता, आता किती टक्के पडलेत, 92% पडलेत. म्हणजे मला सांगा गणूचं किती टक्क्यांनी वाढ झाली आहे, गणूची 2% वाढ झाली आहे. पण कशावर 2% वाढ झाली आहे, अगोदर 90% होते, आता 2% वाढ झाली आहे. म्हणजे गणूची 90%वर 2% वाढ झाली आहे. म्हणजे किती % वाढ झाली आहे, इंटू 100. हे गेलं 9 1 9, एक उरला 9 1 9, 1.2, बरोबर आहे. बे दोन्ही 4, बे 1 बे, बे दोन्ही 4, म्हणजे गणूची वाढ किती झाली, फक्त 2.24% झाली आहे. गणूची वाढ फक्त किती झाली आहे, 2.24% झाली आहे, बरोबर आहे. आता आपण दगडूची वाढ बघूया. पहा, दगडूला सुरुवातीला किती होते, 35, आता किती झालेत, 50. म्हणजे कितीनं वाढलाय दगडू वाढलाय 15नी, 15 पॉईंटनी वाढलाय. पण कितीवर 15नी वाढलाय, 35वर 15नी वाढलाय. अगोदर 35 होते, आता 15 वाढलाय. म्हणजे दगडू हा 35वर 15नी वाढलाय. मग किती टक्के वाढ झाली आहे, गुणिले 100. 5 7 35, 5 20 100, 7 1 7, 7 2 14, उरला 1, 7 1 7, 7 चोक 28, 2.14, 2.14 गुणिले 20 किती होतं बघा, बे चोक 8, बे 1 बे, बे दोन्ही 4, 42.8. म्हणजे दगडू आणखीनही 50%वरच अडकलाय, पण त्याची वाढ कितीने झाली आहे, 42.8% वाढली. आणि गणू कष्ट घेतलं, मेहनत घेतली, पण त्याची वाढ फक्त कितीने झाली आहे, 2.24%. याला बेसियर इफेक्ट म्हणायचं. आता आपण जर भारताचा विचार केला तर हा गणू आहे ना, हा गणू म्हणजे महाराष्ट्र आहे. गणू म्हणजे महाराष्ट्र आहे आणि दगडू म्हणजे कोण आहे, दगडू म्हणजे बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हे सगळे दगडू आहेत. यांचा बेसच नाहीये, यांचा बेस एवढा कमी आहे ना की यांची ग्रोथ कधी किती जरी झाली ना तर ती खूप जास्त दिसते. महाराष्ट्र ऑलरेडी 90% वालं राज्य आहे, ऑलरेडी मोठं आहे,
ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. आणि यामुळे काय होतं की महाराष्ट्राची किती जरी वाढ झाली ना ती जास्त दिसत नाही. आलं लक्षात बेस इयर इफेक्ट. आता हे सेम एक्झाम्पल आपण पाहूया. समजा हे 2015 महाराष्ट्राचा जीडीपी म्हणजे काय, किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं. इथं महाराष्ट्राचा जीडीपी किती होता, 1000. गुजरातचा किती होता, 500. म्हणजे गुजरातचा जीडीपी महाराष्ट्राच्या निम्मा होता, तरी गुजरातचे राज्यकर्ते का म्हणायचे आम्ही मोठे आहोत, त्यामागं कारण आहे. बिहारचा किती होता, 200 आणि ओरिसाचा किती होता, 100. बरोबर आहे. आता मला सांगा महाराष्ट्राचा जीडीपी 1000 असेल, याचा अर्थ काय झालाय, महाराष्ट्राची इकॉनॉमी सॅच्युरेट झाली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी स्थिर स्थावर झाल्यात. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र म्हणजे काय, अमेरिका. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळं स्थिर स्थावर झालंय. आता 2017ला महाराष्ट्राचा जीडीपी वाढून झाला 1200. आता महाराष्ट्राचा जीडीपी वाढून जर 1200 झाला असेल तर मला सांगा महाराष्ट्राचा जीडीपी किती वाढलाय. 1000 होता तर किती, 1200 झाला, म्हणजे किती वाढला, 200 वाढला. पण कशावर 200 वाढला, 1000 वर 200 वाढला, इंटू 100. आलं लक्षात. आता आपण याचं गणित करूया. हे गेलं, हे कटलं, किती राहिलं, 20%. म्हणजे महाराष्ट्राचा जीडीपी किती टक्क्यांनी वाढलाय, 20% वाढलाय. मी इथं लिहून काढतो किती वाढलाय. महाराष्ट्राचा जीडीपी हा 20% वाढलाय. गुजरातचा मोजूया. गुजरातचा किती होता, 500, किती झालाय, 800. म्हणजे कितीने वाढला, 500, 600, 700, 800. कितीने वाढला, 300 वाढला. पण कशावर 300 वाढला, 500. अगोदर 500 होता, याच्यावर 300 वाढला, 500 इंटू 100. किती झालं, हे कटलं, 5 1 5, 5 सख 30. किती झालं, म्हणजे बघा महाराष्ट्राचा जीडीपी 1200, म्हणजे गुजरातच्या आणखीन 400 जास्त आहे. तरीही गुजरातवाले काय म्हणतात, आमची ग्रोथ कितीने झाली, 60% झाली. गुजरात काय म्हणतं, आमची ग्रोथ 60% झाली आहे. आता आपण बिहारचा बघूया. किती, 200 होता, किती झाला आता 600. म्हणजे कितीने वाढला, 400 वाढला बिहारचा. बरोबर आहे. कितीवर 400 वाढला, 200 वर 400 वाढला, गुणिले 100. बे 1 बे 2 4, 200%. म्हणजे बघा बिहार तर काय रात्रभर झोपणारच नाही. कितीने वाढलाय त्यांचा, 200 वाढलाय. म्हणजे बिहारची वाढ किती आहे, 200%. किती वाढ आहे, 200%. ओरिसाची त्यापेक्षा जास्त. पहा इथं जीडीपी तसं पाहायला गेलं तर कुणाचा सगळ्यात जास्त आहे, महाराष्ट्राचा 1000 आहे, गुजरातचा 500 आहे, बिहारचा 200 आहे. बरोबर आहे, एवढा कमी जीडीपी आहे. पण ग्रोथ रेट किती आहे, महाराष्ट्राची 20%, गुजरातची 60%, बिहारची 200%. बरं मला सांगा यांची ग्रोथ एवढी जरी झाली तरीही प्रगत राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. का आहे, कारण महाराष्ट्राचा बेस मोठा आहे. आलं लक्षात. याला बेस इयर इफेक्ट म्हणायचं. कळलं. सो हे लक्षात ठेवा, बेस इयर इफेक्ट या सोयीनं मोजला जातो. यावर मी लिहून दिलेले पहा. एखाद्या राज्याच्या वाढीचा दर खूप जास्त दिसण्यामागे बेस इयर इफेक्ट हे कारण असू शकतं. लक्षात ठेवा, कोणतं कारण असू शकतं, बेस इयर इफेक्ट हे कारण असू शकतं. यामध्ये मागील वर्षामधील वाढ खूप कमी असल्यामुळे जी काही नवीन वाढ होते ही खूप जास्त प्रमाणात दिसते पर्सेंटेजमध्ये मोजल्यास, यालाच बेस इयर इफेक्ट असं म्हणतो. इथं लक्षात ठेवा 2011-12 पासून 2015 हे वर्ष प्रोफेसर के सुंदरम यांच्या शिफारसीनं बेस इयर इफेक्ट आपण 2011-12 हे बेस इयर इफेक्ट आपण वापरायला सुरू केलेला आहे. यात कंटिन्युअस चेंज होत राहतात हे लक्षात ठेवा. फक्त इथं लक्षात ठेवा के सुंदरम समिती. आणि बेस इयर इफेक्ट कळला. एखाद्याची वाढ खूप जास्त दिसण्यामुळे काय कारण असू शकतं, बेस इयर इफेक्ट हे कारण असू शकतं. आलं लक्षात. सोपा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे.